आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मोठा निर्णय. आश्रम शाळांमध्ये आता 100% शिक्षक भरती होणार. पात्रधारक विद्यार्थी घडवण्यासाठी पात्रताधारक शिक्षक मिळणार असल्याची मोठी घोषणा आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी केली आहे. शहापूर तालुक्यातील आगळ येथील आत्मामूलक शैक्षणिक संकुलात आदिवासी विकास विभागाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळेत आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी महत्वपूर्ण घोषणा केली. आश्रम शाळांमध्ये एकही शिक्षक पद रिक्त ठेवणार नाही, तसेच पात्रताधारक शिक्षकांची 100% भरती केली जाईल, असे मंत्री उईके यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना सरकारकडून मिळणाऱ्या सर्व सुविधा प्रभावीपणे पुरवण्यात येतील असंही त्यांनी सांगितले. शाळेतील शिपाई, कामातील शिक्षक, अधीक्षक ते मुख्याध्यापक अशा सर्व कर्मचाऱ्यांच्या अडचणी संवादातून सोडवण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. आदिवासी समाज रोजगारासाठी स्थलांतरित होत असल्याने यांच्या शिक्षणावर परिणाम होतो. मात्र निवासी आश्रम शाळा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी महत्वाची भूमिका बजावत आहेत, असे आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड यांनी सांगितले. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांचे आरोग्य, सुरक्षितता, गुणवत्ता वाढ आणि प्रवेश क्षमतेबाबत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. मंत्री उईके यांनी मुख्याध्यापक, गृहपाल आणि अधीक्षकांची थेट संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. यावेळी आमदार दैलत दरेडा, सचिव दिनेश वाघमारे, जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, अपर आयुक्त गोपीचंद कदम, प्रकल्प अधिकारी दिवाकर काळपांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यालय ठाण्याच्या वतीनं आज या ठिकाणी कार्यशाळा आयोजित केलेली आहे. शासकीय आश्रम शाळेमध्ये विद्यार्थी प्रवेश संख्या वाढवणे व या विभागाअंतर्गत मुख्याध्यापक, गृहपाल, एफयू व सर्व अधिकाऱ्यांशी संवाद व्हावा. येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या शैक्षणिक सत्रामध्ये विद्यार्थ्यांना सर्व सुखसोयी व दर्जेदार शिक्षण, गुणवत्ताप्राप्त शिक्षण मिळावं. कुठल्या शासकीय आश्रमशाळेत कुठली अडचण आहे याबाबतची शहानिशा चर्चा करण्यासाठी या ठिकाणी कार्यशाळा आयोजित केली. या कार्यशाळेमध्ये 450 कर्मचाऱ्यांनी बोलावलं. हा आमचा परिवार आहे. आदिवासी विकास विभाग हा परिवार आहे. परिवारामध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन येणाऱ्या काळामध्ये प्रत्येकाची कर्तव्य, अधिकार आणि जबाबदारी उद्देशाने हेतू समोर ठेवून काम करत असल्याकडे मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. सर, 2 मिनिटं. आपल्या आदिवासी आश्रम शाळांमध्ये अनेक ठिकाणी शिक्षक रिक्त पद आहे. या संदर्भात आपली काय? शिक्षकाचं पद रिक्त राहणार नाही. 26-27 शैक्षणिक वर्षामध्ये सर्व ठिकाणी आमचे पात्रधारक शिक्षक असेल आणि सुविधांसंदर्भात पण सुविधा 100% होईल. यावर लक्ष घाला. फक्त विचार करा आमच्या पोरांचा. आदिवासी आश्रम शाळेच्या माध्यमातून एक कार्यशाळा आयोजित केली आणि ह्या कार्यशाळेच्या माध्यमातून जो काही एक आपण संकल्प घेतलेला आहे त्या संकल्पाच्या माध्यमातून अनेक अशा समस्या आहेत, सेवा सुविधा आहेत, त्या संदर्भात मत काय? निश्चितपणे माननीय मंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आमचे विभागाचे सचिव आहेत, त्यांच्याही निर्देशांतर्गत आम्ही प्रत्येक एटीसी मध्ये या कार्यशाळा आयोजित केलेल्या आहेत. आणि 500-500, 600 शिक्षक आमचे वॉर्डन, मुख्याध्यापक यांच्याशी दिवसभराचा संवाद होतोय. आणि जेव्हा शासन, प्रशासन आणि आमचे सगळे आमचे हे फूट सोल्जर्स यांच्या माध्यमातून विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून जेव्हा संवाद होतो आणि अलाइनमेंट होतो, दिशा मिळते, तर त्यातनं कामाला गती मिळेल. आणि एका अतिशय उत्तम संवादाच्या वातावरणाने ह्या येणाऱ्या अकॅडमिक सेशन मध्ये, शैक्षणिक वर्षामध्ये कामकाज होईल. या निमित्ताने ही कार्यशाळा आहे. समस्या निश्चित असतातच, असं काहीच नाहीये, कोणीच नाही की ज्याच्या पुढे समस्या नाहीये. समस्या संपल्या असं कधी होत नसतं, पण त्या समस्यांचं निराकरण करत जाणं
आणि पुढे जाणं हे महत्वाचं आहे. त्या समस्येचा बाऊ न करता, कारण विषम परिस्थितीतनं वाट काढणारीच व्यक्ती पुढे प्रगती करत असते. आणि हा संदेश घेऊनच आम्ही आलेलो आहोत. याचा अर्थ शासन सोयी सुविधा देण्यामध्ये कुठलीच कमतरता करणार नाही, करत पण नाही. वेळेवरती सगळ्या वस्तू मिळाल्या पाहिजे, त्याचं नियोजन झालेलं आहे, त्याची अंमलबजावणी पण झालेली आहे. आणि 15 जूनला आमच्या सगळ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना त्यांचं स्वागत करायला आमचा विभाग सज्ज आहे. आणि हा संदेश या माध्यमातून आम्ही देऊ. मॅडम, दुसरा एक महत्वाचा प्रश्न आहे की आपलं जे आदिवासी आश्रम शाळांचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, जे राहण्याचा निवास आहे, परंतु अनेक वर्षापासून शिक्षक कर्मचारी त्या ठिकाणी राहत नाही. त्यामुळे आज आपण एकूण जो आपला हेतू साध्य करतोय तर विद्यार्थ्यांची क्षमता आणि गुणवत्ता तर त्याच्यावर त्याचा परिणाम झालेला आहे. तर त्या संदर्भात शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना त्या दिवशी निवासी राहण्यासाठीची तुमची उपाययोजना काय असेल? मेसेज त्याच्याबद्दल आज सविस्तर चर्चा होणार आहे. आणि अशी व्यवस्था आम्ही निर्माण करणार आहोत की त्यातनं यांना स्वतःला ती प्रेरणा मिळेल की आपण काम केलं पाहिजे, आपण गेलो पाहिजे. त्याची व्यवस्था आम्ही निर्माण करणार आहोत आणि त्याचे निश्चित रिझल्ट येणाऱ्या भविष्यात आपल्याला दिसतील. धन्यवाद. थँक्यू.